नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं माझ्या या द ऑलराउंडर कोच चॅनलमध्ये, जिथे आपण विविध गोष्टी शिकतो अगदी सोप्या पद्धतीने. आपण पण केलेलं आहे, की आपल्याला एकदम फ्लुएंटली इंग्लिश बोलता आली पाहिजे. त्यासाठी या भागात आपण शिकणार आहोत अशी काही सहाय्यकारी क्रियापदे, ज्यामुळे आपल्या इंग्लिश बोलण्यामध्ये आणखीन थोडा परफेक्टनेस येणार आहे. चला तर मग सुरू करूया. या भागातील पहिले सहाय्यकारी क्रियापद आपण शिकणार आहोत, बी गोइंग टू. मराठीमध्ये जेव्हा आपण एखादी गोष्ट करणार आहे असे खात्रीपूर्वक बोलतो, तेव्हा बी गोइंग टू हे सहाय्यकारी क्रियापद इंग्लिशमध्ये बोलताना वापरलं जातं. उदाहरणार्थ, मी आत्तापासून इंग्लिशमध्येच बोलणार आहे. आय एम गोइंग टू स्पीक इन इंग्लिश नाऊ ऑनवर्ड्स. बी गोइंग टू वापरून बोलल्या जाणाऱ्या वाक्यात बीच्या ठिकाणी सहाय्यकारी क्रियापदाचे पहिले रूप वापरले जाते. प्रामुख्याने अशा वाक्यांमध्ये वर्तमान काळातीलच बीची रूपे वापरली जातात. एम, इज, आर ही बीची वर्तमान काळातील वापरली जाणारी रूपे आहेत. बी गोइंग टू नंतर नेहमी मुख्य क्रियापदाचे पहिले रूप वापरले जाते. आणखीन काही उदाहरणे बघूयात. ते त्यांचं घर भाड्याने देणार आहेत. दे आर गोइंग टू लेट देअर हाऊस. आम्ही नवीन फ्रीज विकत घेणार आहोत. वी आर गोइंग टू बाय अ न्यू फ्रीज. आता तुम्हाला हा प्रश्न पडला असेल, की ही वाक्ये तर भविष्य काळासारखी वाटतात आणि भविष्य काळासाठी तर विल हे सहाय्यकारी क्रियापद वापरले जाते. मग बी गोइंग टू हे सहाय्यकारी क्रियापद का वापरायचं? तर जवळच्या भविष्यकाळात एखादी गोष्ट घडणार आहे आणि अशा गोष्टींबद्दल आपल्याला थोडीफार खात्री सुद्धा आहे, अशी वाक्य बोलण्यासाठी बी गोइंग टू या सहाय्यकारी क्रियापदाचा वापर केला जातो. उदाहरण बघूयात म्हणजे आपल्या लक्षात येईल. पडशील तू खाली. यू विल फॉल डाऊन. तू खाली पडत आहेस किंवा तू खाली पडणार आहेस. यू आर गोइंग टू फॉल डाऊन. इथे पहिल्या वाक्यात कर्ता हा खाली पडेल याची निश्चितता नाही आहे. कदाचित तो पडेल की नाही सुद्धा. पण दुसऱ्या वाक्यात हे दिसून येतं, की कर्ता हा जवळपास पडण्याच्या मार्गावरच आहे. दुसरे एक उदाहरण बघूयात. ते हरतील. दे विल लूज. ते हरणार आहेत किंवा ते हरण्याच्या मार्गावर आहेत. दे आर गोइंग टू लूज. मला वाटतं आता तुम्हाला दोन्ही सहाय्यकारी क्रियापदांचा फरक लक्षात आला असेल. तर आता आपण जाऊयात पुढच्या सहाय्यकारी क्रियापदाकडे. यूज्ड टू. हे एक अतिशय महत्त्वाचे सहाय्यकारी क्रियापद आहे. बऱ्याच वेळी आपल्याद्वारे मराठीची अशी वाक्ये बोलली जातात, ज्या वाक्यांना इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट करताना यूज्ड टू या सहाय्यकारी क्रियापदाचा वापर करावा लागतो. हे सहाय्यकारी क्रियापद प्रामुख्याने एखाद्या व्यक्तीची भूतकाळातील सवय किंवा भूतकाळात नेहमी होणारी एखादी क्रिया व्यक्त करण्यासाठी वापरले जाते. उदाहरणार्थ, तो तेव्हा पॅरिसला राहायचा. ही यूज्ड टू लिव्ह इन पॅरिस देन. ती आधी इथे यायची. शी यूज्ड टू कम हिअर. यूज्ड टू या सहाय्यकारी क्रियापदानंतर नेहमी मुख्य क्रियापदाचे पहिले रूप वापरले जाते. मला शाळेत इतिहास खूप आवडायचा. आय यूज्ड टू लव्ह हिस्ट्री इन स्कूल. यूज्ड टूच्या प्रश्नार्थी वाक्यामध्ये यूज्डचे रूपांतर यूजमध्ये होते. उदाहरणार्थ, ती खोटं बोलायची का? डिड शी यूज टू लाय? आता इथे प्रश्नार्थी वाक्य असल्यामुळे डिड हे सहाय्यकारी क्रियापद वापरलं गेलं आणि त्यामुळे यूज्डचं रूपांतर यूजमध्ये झालं. प्रश्नार्थी वाक्यांप्रमाणेच नकारार्थी वाक्यांमध्ये सुद्धा यूज्डचं रूपांतर यूजमध्ये होतं आणि इथेही आणखीन एक सहाय्यकारी क्रियापद वापरलं जातं. उदाहरणार्थ, ते आधी तिथे जायचे नाहीत. दे डिड नॉट यूज टू गो देअर. यूज्ड टूच्या सहाय्यकारी क्रियापदाचा आणखीन एक प्रकार आहे, तो आता आपण बघूया. बी यूज्ड टू. मराठी वाक्यांमध्ये एखाद्या गोष्टीचा सराव असणे असा जेव्हा उल्लेख केलेला असतो, तेव्हा अशी वाक्ये इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट करण्यासाठी बी यूज्ड टू या सहाय्यकारी क्रियापदाचा वापर केला जातो. उदाहरणार्थ, आम्हाला अशा अडचणी हाताळण्याचा सराव आहे. वी आर यूज्ड टू हँडलिंग सच प्रॉब्लेम्स. एखाद्या गोष्टीची सवय असणे या अर्थाने जेव्हा आपण मराठी वाक्य बोलतो, तेव्हा सुद्धा बी यूज्ड टू या सहाय्यकारी क्रियापदाचा वापर केला जातो. इंग्लिश वाक्यांमध्ये जेव्हा बी यूज्ड टू हे सहाय्यकारी क्रियापद वापरले जाते,
तेव्हा बीच्या ठिकाणी वाक्याच्या काळाप्रमाणे बीचे रूप वापरले जाते. बीची वर्तमान काळाची रूपे एम, इज, आर, भूतकाळातील रूपे वॉज, वेअर आणि भविष्यकाळातील रूप विल बी ही आहेत. वाक्यातील काळाप्रमाणे मुख्य क्रियापदाचे पहिले किंवा दुसरे किंवा तिसरे रूप वापरले जाते. उदाहरणार्थ, आम्हाला या गोष्टीची सवय आहे. वी आर युज्ड टू these थिंग्स. मला चहा पिण्याची सवय आहे. आय एम युज्ड टू ड्रिंक टी. प्रश्नार्थी किंवा नकारार्थी वाक्यामध्ये युज्ड टू हे जसंच्या तसं राहतं. उदाहरणार्थ, त्याला खोटं बोलण्याची सवय आहे का? इज ही युज्ड टू लाईंग? तुला क्रिकेट खेळण्याची सवय नव्हती. यू वेअर नॉट युज्ड टू प्ले क्रिकेट. हॅड बेटर. एखादी क्रिया केलेली जास्त चांगली राहील असे सूचित करण्यासाठी हॅड बेटर या सहाय्यकारी क्रियापदाचा वापर करता येतो. तू आता निघालेलं जास्त चांगलं राहील. यू हॅड बेटर लिव्ह नाऊ. हॅड बेटर सोबत क्रियापदाचे पहिले रूप वापरले जाते. तू डॉक्टरांचा सल्ला घेतलेलं जास्त चांगलं राहील. यू हॅड बेटर टेक डॉक्टर्स ॲडवाईस. आपण त्याची परवानगी घेतलेली जास्त चांगलं राहील. वी हॅड बेटर टेक हिज परमिशन. नीड नॉट. एखादी गोष्ट करण्याची गरज नाही असा अर्थ व्यक्त करण्यासाठी नीड नॉट या सहाय्यकारी क्रियापदाचा वापर केला जातो. उदाहरणार्थ, तुला कोणाला विचारण्याची गरज नाही. यू नीड नॉट आस्क एनीवन. तू मला मदत करण्याची गरज नाही. यू नीड नॉट हेल्प मी. नीडचा उपयोग मुख्य क्रियापद म्हणून गरज असणे असा होतो. मला काही पैशांची गरज होती. आय नीडेड सम मनी. या खोलीला रंग देण्याची गरज आहे. धिस रूम नीड्स पेंटिंग. नीड हा शब्द नाम सुद्धा आहे. अशा वेळी नीडचा अर्थ गरज असा होतो. काळजी करण्याची गरज नाही. देअर इज नो नीड टू वरी. मला तुझ्या सहानुभूतीची गरज नाही. आय हॅव नो आयडिया आय हॅव नो नीड ऑफ युअर सिम्पथी. नीड नॉट हॅव. इंग्लिशमध्ये बोलताना नीड नॉट प्रमाणेच नीड नॉट हॅव या सहाय्यकारी क्रियापदाचा वापर एखादी गोष्ट करण्याची गरज नव्हती अशा अर्थाने केला जातो. तुला झाडांना पाणी देण्याची गरज नव्हती. यू नीड नॉट हॅव वॉटर्ड द प्लांट्स. नीड नॉट हॅव सोबत मुख्य क्रियापदाचे तिसरे रूप वापरले जाते. तुला माझी वाट पाहण्याची गरज नव्हती. यू नीड नॉट हॅव वेटेड फॉर मी. तुला रांगेत उभं राहण्याची गरज नव्हती. यू नीड नॉट हॅव स्टूड इन द क्यू. या सर्व ऑक्झिलरी वर्बचा सराव तुम्हाला इंग्लिशमध्ये कॉन्फिडन्स, क्लॅरिटी आणि सकारात्मक विचारांची सवय देणार आहे. दिवसेंदिवस बोलताना तुम्हाला स्वतःतील बदल जाणवणार आहेत. चुकांची काळजी करू नका, त्या तुमच्या यशाचे पाया आहेत. रोज एक वाक्य बी गोइंग टू वापरून स्वतःशी बोला. जुन्या चुका आठवून त्यातून शिकण्याचा निर्धार करा. स्पीक अप. तुम्हाला बोलायला आवडतंय म्हणून बोलायला वापरा. ऑक्झिलरी वर्ब्सच्या भागात आपण इथेच थांबूयात आणि पुन्हा भेटूयात पुढच्या भागात काही आणखीन सहाय्यकारी क्रियापदे शिकण्यासाठी. तुमचा पुढचा दिवस आनंददायी आणि शिकण्याने भरलेला जावो. धन्यवाद.